आणि आता राज्यातल्या आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। तर महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे। झी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यामुळे महापालिका निवडणुकीचं बिगुल हे वाजण्याची शक्यता आहे। आज निवडणूक आयोग पत्रकार परिषदेतून त्या संदर्भातली घोषणा करण्याची माहिती मिळते। आज दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। झी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत जोडले गेलेत। ओम, काय अधिकचे अपडेट्स आहेत? 4 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे। श्वेता, अगदी बरोबर आहे। खरं तर आपण ही बातमी दिली होती की सोमवारी म्हणजे अर्थात आज राज्य निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन राज्यातल्या निवडणुकांच्या संदर्भात घोषणा केली जाऊ शकते। यावर शिक्कामोर्तब होते। आज संध्याकाळी 4 वाजता राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात मोठी घोषणा होणार असल्याचं आपल्याला कळतंय। राज्यात निवडणुकांचा पहिला टप्पा हा नगरपालिकेच्या दृष्टीने पूर्ण झाला होता। दुसरा टप्पा आता महापालिकेच्या संदर्भात देखील आजच्या या घोषणेच्या माध्यमातून घोषित केला जाऊ शकतो असं कळतंय। राज्यातल्या 29 महापालिका निवडणुकांची घोषणा आज या संदर्भात होऊ शकते असं कळतंय। दिनेश वाघमारे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या संदर्भात घोषणा करतील। एकंदर राज्य निवडणूक आयोगाकडून या संदर्भात जे सुरुवात होती, जी तयारी ती केली जात होती। राज्यातलं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर या संदर्भात खऱ्या अर्थानं हालचालीचा वेग येणार हे निश्चित होतं आणि त्या संदर्भात सुरुवात सुद्धा अनेक नेत्यांनी केलं होतं आणि अखेरीस सरते शेवटी झी 24 तासने जी बातमी दिली त्यावर शिक्कामोर्तब होते। आज राज्य निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। यामध्ये आता हा कार्यक्रम कधीपर्यंत जाहीर होतोय आणि साधारणपणे महापालिकांचं जे बिगुल आज या निवडणुकीच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वाजणार आहे, त्याचा सगळा कार्यक्रम कशा पद्धतीने जाहीर होतोय हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असेल। श्वेता, अगदी धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी। तर झी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमधून महापालिकाच्या निवडणुकांसंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे। त्या संदर्भातली माहिती मिळते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राज्यामध्ये आगामी काळात महापालिका निवडणुका या जाहीर होण्याची शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोग दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली घोषणा करणार असल्याची माहिती मिळते। राज्यामध्ये ज्या 29 महापालिका आहेत त्या संदर्भातली घोषणा होणार आहे। एकाच टप्प्यामध्ये त्या होणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते विश्वसनीय सूत्रांकडून। तर आपण ही आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, हे पत्रक आपण पाहतोय। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। अधिक माहितीसाठी आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, साधारण एकाच टप्प्यामध्ये या निवडणुका होऊ शकतात की 2 टप्पे केले जाणार आहेत? त्याचबरोबर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसंदर्भात काही माहिती मिळाली आहे का? निश्चितच श्वेता, खरं तर जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळते त्यानुसार महापालिकेच्या निवडणुका एका टप्प्यामध्ये होतील। एक साधारणपणे संदर्भाने आक्षेप असा घेतला जात होता की चंद्रपूर आणि नागपूर या 2 महापालिकांमधल्या आरक्षणाची मर्यादा 50% वर आहे, परंतु काही कायदेशीर मार्ग काढून यामध्ये बदल करून खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ती सगळ्या महापालिकांची एकत्रच घेतली जाईल अशा प्रकारची एक माहिती आपल्याला मिळते। संध्याकाळी साधारणपणे 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती दिनेश वाघमारे जे राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत ते स्वतः पत्रकार परिषद घेतील आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या संदर्भामध्ये घोषणा केली जाईल अशी देखील माहिती मिळते। मुळामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आधी जिल्हा परिषद होणार की महापालिका होणार या संदर्भात अनेक आक्षेप आणि प्रवाद मांडले जात होते, परंतु अंतिमतः आजच्या या पत्रकार परिषदेतून महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते असं एक सुतवाच या सगळ्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केलं जात आहे। जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भात एक खरं तर आक्षेप असा आहे की तिथल्या स्थानिक आरक्षणाची जी मर्यादा आहे ती काही ठिकाणी ओलांडली गेलेली आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडतील अशी एक शक्यता यामुळे व्यक्त करण्यात आली होती। याच अनुषंगानं आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महापालिका निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडनं केली जाऊ शकते आणि याद्वारे पुढील महिनाभरात या सगळ्या निवडणुका पार पडतील आणि महापालिकांच्या ज्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्या होत्या त्याची कुठेतरी पूर्तता या महिनाभरात होईल असं एकंदर या सगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट होईल असं एक चित्र या संदर्भात आपण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे। ओम, मध्यंतरी एक वृत्त सुद्धा असं समोर आलेलं होतं की महापालिका निवडणुकांसोबतच काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा होऊ शकतात, म्हणजे जिथे आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली नाहीये त्या संदर्भातल्या निवडणुका सुद्धा त्याच वेळेला महापालिकांसोबत होतील अशी चाचपणी सुरू होती। त्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का?
शक्यता आहे श्वेता, परंतु या संदर्भात जर आपण पाहायला गेलं तर काही गोष्टींची पूर्तता करणं खूप आवश्यक आहे. आपण पाहिलं असेल की जेव्हा जिल्हा परिषदेच्या संदर्भात कोर्टाचा निर्णय आला होता, तेव्हा आरक्षणाच्या गोष्टीचा जेव्हा मुद्दा पुढे आला, तेव्हा त्यानंतर काही दिवसांनी निवडणूक आयोगानं राज्यातल्या सगळ्या महापालिका आयुक्तांची बैठक बोलवली. त्यांच्याकडनं या संदर्भात तयारीचा, निवडणुकीच्या एकंदर कार्यक्रमाचा आणि पालिकेच्या स्थितीचा आढावा घेतला होता आणि निवडणुकीच्या अनुषंगानं कशा पद्धतीने हालचाली कराव्या लागतील या संदर्भात काही सूचना दिल्या होत्या. परंतु तशा पद्धतीच्या काही बैठका जिल्हा परिषदेच्या संदर्भात झाल्या नाहीत, हे सध्या तरी स्पष्ट होत आहे. त्यामुळे 2 टप्प्यांमध्ये जिल्हा परिषदा घ्यायच्या की एकाच टप्प्यात घ्यायच्या या संदर्भातला निर्णय अद्याप तरी झालेला नसल्याचं कळतं. परंतु अंतिमतः या संदर्भातली जी पुष्टी आहे ती राज्य निवडणूक आयुक्तांच्या प्रेस मार्फत, पत्रकार परिषदेच्या मार्फतच होणार आहे. त्यामुळे सर्वांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे 4 वाजताच्या पत्रकार परिषदेची. महापालिका निवडणुकांची घोषणा होणार हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषदा ज्या ठिकाणी आरक्षणाची कुठल्याही मर्यादेची अट नाहीये किंवा जिथे कुठलीही अडचण नाही, त्या जिल्हा परिषदांचं काय होणार हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार. त्यामुळे निवडणूक आयुक्त नेमकी काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. श्वेता, अगदी. तर महापालिकाच्या निवडणुकांचं बिगुल आता वाजणार आहे. साधारण कधीपर्यंत या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, काही सूत्रांकडून माहिती मिळाली आहे? खरं सांगायला गेलं तर या एका महिन्यामध्ये, पुढील महिनाभरामध्ये या निवडणुका होतील. साधारणपणे ज्या वेळेला निवडणुकीची घोषणा होते, आचारसंहितेची. मी आपल्याला थोडंसं थांबवते. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राजकीय विश्लेषक अभिजित ब्रह्मनाथकर. अभिजित सर, स्वागत आहे आपलं झी24 तासवर. सर, महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. आज निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. झी24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. काय आपण या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट कराल? माझ्या माहितीनुसार ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे, त्या सगळ्या निवडणुका एका टप्प्यात होतील. 29 महानगरपालिकेच्या निवडणुका या प्रलंबित आहेत. त्या सगळ्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आपल्याला दिसते. त्याचबरोबर ह्या निवडणुकीचा जो मतदानाचा टप्पा आहे तो जानेवारीचा 2रा आठवडा किंवा 3ऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तर अभिजित ब्रह्मनाथकर, सर, एक महत्त्वाचा मुद्दा हाही आहे की आता ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत त्या कधी होणार त्या संदर्भात स्पष्टता नाहीये, कारण तिकडे आरक्षणाची मर्यादाच ओलांडली गेलेली आहे. त्यामुळे आता या महानगरपालिकांच्या निवडणुका जर आज घोषित झाल्या तर त्याचबरोबर ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली नाहीये त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुद्धा महापालिकांसोबतच होईल, अशी चाचपणी सध्या निवडणूक आयोगाकडून सुरू होती, अशी माहिती समोर आली होती. तर तशा जर निवडणुका झाल्या तर कशा पद्धतीचा फायदा राजकीय पक्षांना होऊ शकतो किंवा त्याचा नुकसान पण होऊ शकतो? मला जे वाटतं की ज्या पद्धतीनं ओबीसीचं आरक्षण 50% वर गेलेलं होतं, ती मर्यादा ओलांडली होती, त्यामुळे सगळ्या निवडणुका लांबलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका या 2 टप्प्यांमध्ये होतील. काही टप्प्यांमध्ये जिथं मर्यादा ओलांडलेली नाही त्या निवडणुका आधी होतील आणि जिथे मर्यादा ओलांडलेली आहे त्या जिल्हा परिषदेची निवडणूक ही 2ऱ्या टप्प्यात होईल. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतरच जिल्हा परिषद निवडणूक होण्याची माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेली आहे. अगदी. सर, महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी. पक्षांमध्ये आपल्याला या दोन्ही आघाड्यांमध्ये आणि युतीमध्ये धुसफूस पाहायला मिळते. त्यामुळे आता राजकीय पक्षांना या संदर्भात कशा पद्धतीचं नियोजन करावं लागणार आहे, कारण आजपासूनच मग आचारसंहिता सुद्धा सुरू होईल. निवडणुका या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष, नेते या सगळ्यांनी बऱ्यापैकी तयारी केलेली आहे. पडद्यामागे जागा वाटप चालू आहेत. अजूनही जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं नसलं तरी ज्या आघाड्या युत्या होणार आहेत त्याचं जागा वाटप बऱ्यापैकी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते ही निवडणुकीसाठी सिद्ध झालेले आहेत. आता फक्त निवडणूक घोषित होण्याची एक प्रक्रिया किंवा एक औपचारिकता बाकी आहे असं म्हटलं तर हरकत नाही. अगदी. सर, महापालिकांचा मुद्दा येतो तेव्हा सगळ्यात जास्त लक्ष असतं ते मुंबई महापालिकेकडे. मुंबई महापालिकेचा जर विचार केला तर महायुतीने इथे पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं आहे, खास करून भाजपनं. काय वाटतं यावेळी कशा पद्धतीची रणनीती महायुतीची असेल? ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत. ठाकरे ब्रँडला रोखण्याचा कुठेतरी भाजपचा आणि महायुतीचा प्रयत्न असेल. 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने जी मुसंडी मारली होती मुंबईमध्ये ती वाखण्याजोगी होती. भाजपचे अवघे
27 नगरसेवक होते, त्याहून थेट ते 82 पर्यंत गेलेले होते. आणि मला असं वाटतं की भाजप शिवसेना यांची युती ही मुंबईत निश्चित होईल. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बऱ्यापैकी नागपूर अधिवेशनात रोज रात्री ज्या बैठका व्हायच्या त्याचा पहिला चर्चेचा बिंदू हा मुंबई महानगरपालिका, ठाणे, मुंबई, नाशिक, कल्याण, डोंबिवली, पुणे हेच होतं. त्यामुळे पडद्यामागे महायुतीने सुद्धा बऱ्यापैकी तयारी केलेली आहे आणि मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजप आणि शिवसेना हे दोघेही प्रयत्नरत आहेत. त्यांच्यासमोर यावेळी निश्चितच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं फार मोठं आव्हान असेल. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट, या ठाकरे बंधूंच्या आघाडीमध्ये काँग्रेसचा समावेश होणार की नाही हे अजून स्पष्ट नाही. त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस जर वेगळी लढली तर याचा फटका मात्र ठाकरे बंधूंना निश्चित बसेल. परंतु या आघाडीमध्ये काय होणार, कोण मित्रपक्ष असणार हे स्पष्ट नाही. त्याला अजून स्पष्टता यायला थोडा कालावधी लागेल असं चित्र सध्या तरी आहे. अगदी धन्यवाद सर, आपण केलेल्या या संपूर्ण विश्लेषणासंदर्भात. आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी. आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे. सीमा, राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे आणि सर्वांनाच उत्सुकता आहे ती म्हणजे कशा पद्धतीची ही निवडणूक घोषित केली जाते. एकच टप्प्यामध्ये ही निवडणूक होणार आहे असं कळतंय. नक्कीच आपण पाहतोय आज संध्याकाळी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसहित इतर महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झालेल्या नाहीत त्या महानगरपालिकांची निवडणूक आज जाहीर होण्याची शक्यता ही वर्तवली जाते. आता डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या तेव्हाच असं म्हटलं जात होतं की त्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा जाहीर होती आणि त्याच अनुषंगाने आज पत्रकार परिषद जी आहे ती होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते. सोबतच आपण जर पाहिलं तर सगळ्यांचं लक्ष आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने खरं तर कंबर कसलेली आहे. आजच आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर जे नेते आहेत ते मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मुंबईमध्ये विविध भूमिपूजनाचे कार्यक्रम जे आहेत ते पार पडणार आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते याची शक्यता, याची माहिती सर्वच राजकीय पक्षांना आहे. त्यामुळे इतर जे विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते पत्रकार परिषद घेत आहेत. मुंबईतले जे विविध प्रश्न आहेत जे लोकांशी निगडीत आहेत ते प्रश्न उचलण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून देखील जे काम त्यांच्याकडनं त्यांच्या मार्फत झालेले आहे त्या कामांचं भूमिपूजन आता करायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आज निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता ही शिवसेनेच्या नेत्या शीतलजी आपल्याला आवाज ऐकू येत असेल तर काही वेळामध्ये आता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजेल. काय आपली सगळी तयारी आता पूर्ण झाली आहे का, काय म्हणावं लागेल? एक सर्वांनाच कल्पना होती की कुठल्याही परिस्थितीत डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागेल, कारण 31 जानेवारीच्या अगोदर हे आपल्याला इलेक्शन घेऊन त्याचा रिझल्ट जाहीर करायचा अशी कोर्टाची ऑर्डर आहे. त्याच्यामुळे सर्वांनाही कल्पना होती की आचारसंहिता कधी लागेल. त्याच्यामुळे सर्वच पक्ष तयारीत आहेत. सगळ्याच पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत, उद्घाटनं सुरू आहेत. तर आज आचारसंहिता लागेल याची पूर्वकल्पना सगळ्याच नेत्यांना होती. फक्त आज किंवा उद्या या 1-2 दिवसात लागेल अशी शक्यता होती. परंतु ज्या अर्थाने आचारसंहितेच्या संदर्भात आज पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे त्यामुळे असं वाटतं की आजपासूनच आचारसंहिता लागेल. फक्त करताना सर्व महानगरपालिका एकत्र घेत आहेत की टप्प्याने घेत आहेत याचा सुद्धा खुलासा आता होईल. अगदी शीतलजी, सगळ्यात महत्त्वाचं, आपण महायुतीच्या नेत्या आहात, शिवसेनेच्या नेत्या आहात. महायुतीचा फॉर्म्युला अजूनही तसा स्पष्ट झालेला नाहीये. अर्थातच यावर बरेच आकड्यांमध्ये अजूनही खेळ चालू आहे. मुंबई महापालिकेसाठी काय विशेष रणनीती महायुतीची आहे, काय शिवसेनेची रणनीती आहे? आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे फडणवीसजी आणि अजित पवार हे महायुतीचे जे महत्वाचे नेते आहेत आणि इतरही जे काही आपले लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार आहेत हे एकत्र बसून याच्यावर निर्णय घेतील आणि कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं, नक्की आकडे किती असतील हे मला वाटतं हे हळूहळू ठरेल. परंतु आम्ही
सर्व निवडणुकींना महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहे, हे मात्र स्पष्ट आहे. अगदी खरं तर गेल्या काही ज्या निवडणुका आपल्या झाल्या नगर परिषद नगरपंचायतीमध्ये, यामध्ये कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीवरून पदाधिकाऱ्यांच्या फोडाफोडीवरून बरंच राजकारण गाजलेलं होतं. अर्थातच महायुतीमध्ये जी एक थोडी का होईना पण तणावाची परिस्थिती होती ती निवळलेली, कारण नुकत्याच अधिवेशनामध्ये ज्या काही बैठका झाल्या दोन्ही पक्षांच्या, त्यामध्ये मला वाटते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आदेश दिलेत आणि शिंदेंनी सुद्धा आदेश दिलेले आहेत. त्यामुळे महायुती म्हणून जरी लढणार असलात तरी कशा पद्धतीने नेमकं निवडणुकांना सामोरे जाणार, कारण रणनीती जागा वाटपाची आहे त्या ठिकाणी निश्चितच काही ठिकाणी परिस्थिती बनू शकते तणावाची. एक लक्षात घ्या, महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप हे नैसर्गिक मित्र आहेत. त्याच्यामुळे जरी आमचे मतभेद झाले तरी मनभेद होणार नाही याची काळजी सर्वच मुख्य नेते घेतील. त्याच्यामुळे आकडे हे महत्वाचे नसून परत एकदा सर्व जनतेच्या कल्याणासाठी आम्हाला परत एकदा सत्तेवर यायचंय हे मात्र सर्वांच्या मनात ठाम आहे. त्याच्यामुळे जो उमेदवार देतील, जो पक्ष म्हणून उमेदवार देतील त्याचं काम करायला आम्ही सर्व पदाधिकारी सज्ज आहोत. बरं, राष्ट्रवादी संदर्भातली काय नेमकी आपली स्ट्रॅटेजी असणार आहे? त्याचं कारण असं की राष्ट्रवादीला मुंबईमध्ये घ्यायचं नाही अशा प्रकारे एक सूर दिसतो आहे. भाजपकडून खरं तर स्पष्टपणे हा सूर पुढे येतो आहे. काय या संदर्भात आपलं म्हणणं आहे? मला असं वाटतं की या सर्व गोष्टींना बराच वेळ आहे. आता फक्त आचारसंहिता लागणार आहे. त्याच्यामुळे हळूहळू पुढच्या गोष्टी स्पष्ट होतील आणि याचे संपूर्ण अधिकार आमच्या पक्षातर्फे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देण्यात आलेले आहेत. बरं, एक शेवटचा प्रश्न फक्त. ठाकरे ब्रँड आता मुंबईमध्ये आणि एकंदरीतच सर्वच महापालिकांमध्ये यावेळी दिसेल असं एकंदरीत दिसतंय. दोन ठाकरे बंधू एकत्रित येतात. काय आपल्याला मोठं आव्हान वाटतं? ठाकरे हा ब्रँड नसून त्याचा बँड वाजलेला आहे आणि आता जे इलेक्शन झालेलं आहे आणि 20 तारखेला जे इलेक्शन होऊ घातलेलं आहे त्याचे जेव्हा रिझल्ट येतील तेव्हा तुम्हाला स्पष्टपणे समजेल की ठाकरे याचा ब्रँडचा कसा बँड वाजलेला आहे. कारण संपूर्ण नगर परिषदा असू देत याच्यामध्ये कुठेही त्यांचा अस्तित्व सुद्धा दिसलेलं नाहीये आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नाकारलेले आहे. परत एकदा आता येणाऱ्या रिझल्टमध्ये सिद्ध होईल. बरं, पण मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात काँग्रेस सातत्यानं जे पुढे करत आहे, कारण त्याचप्रमाणे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा मवियास एकंदरीत मतदार याद्यांच्या घोळासंदर्भात अगदी निवडणूक आयुक्तांना सुद्धा भेटलेले होते. निवडणूक आयुक्तांना हटवावं अशी सुद्धा मागणी केली होती. याकडे आपण कसं पाहता? घोळ आहे हे नाकारता येत नाही, परंतु हा घोळ काही आजचाच नाहीये. हा अनेक वर्ष घोळ आहे आणि हा घोळ बाजूला करण्यासाठी किंवा याच्यातून मार्ग काढण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. त्याच्यासाठी त्यांनी वेळही दिला होता. 3 तारखेपर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन द्यायचे होते. त्याच्यानंतर आम्ही ते ऑब्जेक्शन सर्वच पक्षांनी दिलेले आहेत आणि त्यावर काहीतरी मार्ग निघेल आणि बऱ्याचशा प्रमाणात ही यादी शुद्धीकरणाचं काम हे शासनाकडून त्याचप्रमाणे महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलं आहे. ठीक, धन्यवाद शीतलजी. आपण बोललात झी 24 तास बरोबर. शीतल म्हात्रे शिवसेनेच्या नेत्या आपल्या बरोबर होत्या. एकंदरीत आता सर्वच पक्षांची तयारी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी झालेली आहे. आपल्याबरोबर नरेश म्हस्के जे जोडले गेलेत, आपण त्यांच्याकडून आणखी या संदर्भातली माहिती जाणून घेऊया, त्यांच्याबरोबर चर्चा करूया. नरेशजी, स्वागत आहे झी 24 तासवर. आता एक मोठी बातमी आहे, राज्य निवडणूक आयोगाची आज 4 वाजता पत्रकार परिषद आहे. ज्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या होत्या, अखेर त्याला मुहूर्त लागतोय. निवडणुकांचं बिगुल वाजेल. काय आपली सगळी तयारी झाली आहे? बघा, महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका लागणार आहेत आणि त्याची शक्यता आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतो. बरेच वर्षापासून त्या निवडणुका थांबल्या होत्या आणि आता त्याला मुहूर्त लागतोय. नक्कीच आमच्या सगळ्यांची तयारी तर आहेच. 365 दिवस आमचे पदाधिकारी काम करत असतात. त्यामुळे कधीही निवडणुका लागल्या तरी त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. बरं, यावेळी खरं तर राजकीय समीकरणं 2017 पेक्षा बदललेली दिसणार आहेत, कारण राजकीय समीकरणं बदलतात. त्याचं कारण की वेगळी राजकीय परिस्थिती आता सध्या राज्यांनी अनुभवलेली आहे. एकंदरीतच पक्षीय बलाबल सुद्धा बदलेल अशी सगळीच चिन्ह दिसत आहेत. काय या दृष्टीनं नेमकी रणनीती असणार आहे शिवसेनेची? बघा, महायुती म्हणून आता आम्ही निवडणूक लढणार आहोत. त्यामुळे जे काही सामोरे येईल त्याला सगळ्यांना आम्ही सामोरं जाणार आहोत. जे कोणी पक्ष असतील, काही असेल, तर 365 दिवस 24/7 माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे काम करत आहेत. या महाराष्ट्र राज्यासाठी अगदी जे काही निर्णय घेतलेले आहेत लोकांसाठी, महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आणि त्या मुंबई महापालिकेच्या दृष्टीने, सर्व नगरपालिकेच्या दृष्टीने आणि या महाराष्ट्रातील जनतेकरता जे निर्णय घेतलेत, त्यांच्या फायद्याचे जे निर्णय घेतलेत, त्याच्यावरती
आम्ही निवडणूक लढणार आहोत. बरं नरेशजी, एक महत्त्वाचा प्रश्न, महायुतीमध्ये जागा वाटपावरून संघर्ष होईल अशी एक शक्यता अनेक राजकीय विश्लेषक सुद्धा वर्तवतात, कारण मुंबईमध्ये भाजप 150 जागांवर जागा मागते, शिवसेना 100हून अधिक जागांवर आग्रही आहे. अशावेळी राजकीय समीकरण मुंबई महापालिकेमध्ये जुळताना काही तणावाची परिस्थिती येऊ शकते. काय या दृष्टीनं शिवसेनेची स्ट्रॅटेजी असेल? हे बघा, वरिष्ठ नेते यासंबंधी एकत्र बसून निर्णय घेतील. ह्या सगळ्या मीडियाच्या बातम्या आहेत की एवढ्या जागा मागतायत, तेवढ्या जागा मागतात. तशी काही परिस्थिती नाहीये. जी काही प्रत्येकाची जी काही ताकद आहे त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी जागा वाटप त्या ठिकाणी होईल आणि वरिष्ठ नेते यासंबंधी निर्णय घेतील. ठीक, धन्यवाद नरेश म्हस्केजी. आपण जोडले गेलात झी 24 तास बरोबर आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आपल्याबरोबर होते. तर आता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखा घोषित होतील. किती टप्प्यांमध्ये निवडणुका होणार, की सर्व 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळी होणार, या संदर्भात संपूर्ण राजकीय वर्तुळात सध्या उत्सुकता निर्माण झालेली आहे. सचिन सावंतजी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, काँग्रेसचे नेते. आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. सचिनजी, आज 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. निश्चितच राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. काय आपली तयारी आता पूर्ण झाली आहे निवडणुकीला सामोरे जायला? निवडणुकीच्या तयारीचा विषय हा प्रत्येक दिवसापासून कळतो. सचिनजी, आपला आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये. मी पुन्हा एकदा आपल्याशी कनेक्ट करते. सध्या नेटवर्कचा काही प्रॉब्लेम दिसतोय. सचिन सावंत आपल्याबरोबर होते, काँग्रेसचे प्रवक्ते, नेते, आणि एकंदरीतच आता महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. या संदर्भात विविध राजकीय प्रतिक्रिया आपल्याला मिळतात. आणि काही वेळापूर्वी शिवसेनेचे नेते खासदार नरेश म्हस्के जोडले गेले होते, शीतल म्हात्रे जोडल्या गेल्या होत्या, आणि पूर्ण तयारी आता महायुतीची झालेली आहे. महायुती म्हणूनच सामोरे जाणार या निवडणुकांना हे ठरलेलं आहे. त्यामुळे निश्चितच एक खूप मोठं आव्हान आणि एक वेगळा संघर्ष आता राज्यामध्ये पुन्हा एकदा निवडणुकांच्या दरम्यान पाहायला मिळेल. महेश तपासे आपल्याबरोबर जोडले गेले, त्यांच्याशी या संदर्भात आणखी चर्चा करूया. तपासेजी, राज्य निवडणूक आयोगाची आता पत्रकार परिषद होणार आहे. महायुती महाविकास आघाडी एक वेगळ्या पद्धतीचा निवडणूक यावेळी खरं तर संपूर्ण राज्य पाहणार आहे महापालिकेच्या निमित्तानं. काय सगळी तयारी पूर्ण झाली निवडणुकीसाठी? इतर अनेक वर्षानंतर निवडणुका होत आहेत, त्याचं स्वागतच करायला पाहिजे. लोकशाहीमध्ये खालच्या स्तरापर्यंत निवडणूक होणे हे आपल्या लोकशाहीची खरं तर गौरवच आहे. आणि अनेक अशा निवडणुका झाल्या नाही. सगळा कारभार राज्य शासनाच्या ताब्यामध्ये होता. गेल्या 3-4 वर्षांपासून काय अवस्था राज्य शासनाच्या कारभारामुळे झाली सगळं जग जाहीर आहे. त्याच्यावर निवडणुकीचं आम्ही स्वागत करतो आणि निवडणूक आम्ही चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडी म्हणून लढवू. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला वाटलं की तिकडे आघाडीची आवश्यकता नाही तिथे बळावर लढू. ज्या ठिकाणी आघाडीची आवश्यकता आहे तिकडे महाविकास आघाडी संयुक्तपणे लढेल. आणि समविचारी पक्ष म्हणजे त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे असतील, समाजवादी असतील, राज ठाकरेंच्या पक्षाचे असतील, ते बाळासाहेबांचे पक्ष आहेत, काँग्रेस आमचा पक्ष आहे आणि आमचे शरद पवारांचे राष्ट्रवादी, हे सगळे पक्ष मिळून आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवू. ठीक, धन्यवाद. आपण बोललात झी 24 तास बरोबर. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे आपल्या बरोबर होते. सचिन अहिर जोडले गेले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार सचिन अहिर. सचिनजी, आपण पाहताय 4 वाजता आज पत्रकार परिषद होणार आहे. नुकतंच अधिवेशन संपलेलं आहे, त्यामुळे निश्चित आजच पत्रकार परिषद होईल अशा प्रकारची शक्यता होती. निश्चित आपल्याकडून स्वागत होत असेल या पत्रकार परिषदेचं. मात्र आता कशा पद्धतीनं निवडणुकांना सामोरे जाणार आहेत या संदर्भातली काय नेमकी रणनीती असणार आहे, विविध राजकीय पक्षाचे नेते आपल्याला सध्या सांगतात. तर आज निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे. 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा हा कार्यक्रम आहे आणि निश्चितच अनेक वर्ष रखडलेल्या महानगरपालिकांच्या या निवडणुका होत असल्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार तयारी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर भाजपनं सांगितल्याप्रमाणे आणि शिवसेनेनं सांगितल्याप्रमाणे 365 दिवस या निवडणुकांची तयारी सुरू असतेच. मात्र खऱ्या अर्थानं आता निवडणुकांना सामोरे जाताना जागा वाटपासंदर्भात होणारा संघर्ष सुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. अतुल भातखळकरजी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, भाजपचे नेते. जाणून घेऊया काय नेमकी भाजपची तयारी या निवडणुकीसाठी झालेली आहे. अतुलजी, निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद आहे. निश्चितच सगळ्याच राजकीय वर्तुळाला खरं तर एक उत्सुकता लागली होती की निवडणुका आता मनपाच्या कधी होणार. काय नेमकी तयारी झाली आता? नाही, पहिली तर गोष्ट आम्ही या पत्रकार परिषदेचं स्वागत करतो. जी,
आणि आम्हाला आशा आहे की आजच्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम पूर्णपणे घोषित करेल आणि जनतेमध्ये आम्ही केलेली कामं, आमच्या सरकारची कामं घेऊन आम्ही जनतेच्या सामोरे जाऊ आणि विकासाच्या आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढणार आहोत आणि जनतेचा आम्हाला कौल मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. अगदी अतुलजी, खरं तर स्थानिक जे मुद्दे असतात ते या निवडणुकीमध्ये खूप पुढे येतात. अगदी गल्लीबोळातले सुद्धा ज्या समस्या असतात त्याच्यावर खरं तर लक्ष द्यायचं असतं. अशावेळी जागा वाटपाचा मुद्दा सुद्धा खूप कळीचा ठरणार आहे. महायुतीमधल्या 3 पक्षांना सामोरं जायचं आहे मिळून या निवडणुकीला. त्यामुळे कशा प्रकारे स्ट्रॅटेजी असेल, कारण मध्ये फोडाफोडीचं एक राजकारण झालं होतं, एक प्रकारचा संघर्ष कुठेतरी पाहायला मिळालेला होता. आता येणाऱ्या या महापालिका निवडणुकांमध्ये काय नेमकी रणनीती असेल? नाही, आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणांनी परवाच नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलेलं आहे की महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढवणार आहोत. ते त्यांनी अधोरेखित केलं पुन्हा एकदा आणि त्याच्यामुळे महायुती म्हणून आता आम्ही उद्या चर्चेला बसणार आहोत आणि ही चर्चा करत असताना महायुतीच्या अधिकाधिक जागा कशा निवडून येतील या दिशेने आम्ही विचार करणार आहोत. त्यात कशावर काही निर्माण होईल असं मला काही वाटत नाही, कारण महायुती ही विचारांकरता एकत्र आलेली आहे, महायुती विकासाकरता एकत्र आलेली आहे, महायुती लोकांच्या हिताकरता एकत्र आलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने कोण कुठली जागा लढवतो, किती जागा लढवतो याच्यापेक्षा महायुती कशी जिंकेल, इंजिनचं सरकार कसं निर्माण होईल, ज्याच्यामुळे महाराष्ट्राचा विकास होईल, या विचाराने आम्ही जागा वाटपाच्या संदर्भातली चर्चा करणार आहोत. ठीक, अतुलजी धन्यवाद. झी 24 तास बरोबर बोललात, आपली प्रतिक्रिया दिलीत. अतुल भातखळकर आपल्याबरोबर होते. भाजपचे नेते सचिन अहिर जोडले गेलेत आपल्याबरोबर. शिवसेनेचे आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते. सचिनजी, आज 4 वाजता पत्रकार परिषद आहे. किती मोठी उत्सुकता आहे, कारण अनेक वर्षांनंतर आता निवडणुका लागतात. मुंबई महापालिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. कशा पद्धतीने सगळी तयारी आता युबीटीची झाली आहे? आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही लढायसाठी सज्ज आहोत, परंतु दोबार मतदारच्या बाबतीतली जी आमची तक्रार ती अजून अनिर्णित राहिलेली आहे. आणि आपण बघितलं असेल की नगरपालिकेमध्ये पण जे निवडणुकाला जी नामुष्की आली होती आणि त्यामध्ये उच्च न्यायालयाला सांगावं लागलं की फेअर अँड फिअरलेस या निवडणुका करा, ती नामुष्की परत येता कामा नये. आणि आम्हाला अपेक्षित होतं, कारण ज्या अर्थी 4 आठवड्याचं अधिवेशन 2 आठवड्यामध्ये गुंडाळून शनिवार रविवार नंतर सर्व मंत्री आपापल्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये उद्घाटन ज्या पद्धतीने करतायत मुख्यमंत्री सकट, हे अपेक्षितच होतं. आता आमचे सहकारी अगोदरचे बोललेत की महायुती म्हणून लढणार आहात, कालपर्यंत एकमेकांचे कॉलर पकडणारे आता विचाराची भाषा करायला लागली आहे. त्यातूनच त्यांना हे स्पष्ट झालेलं आहे की मनसेसारखा पक्ष आणि मुंबईमध्ये आम्ही एकत्रित येऊन जर लढत दिली तर त्यांच्यासाठी ही लढत फार कठीण होणार आहे. आणि म्हणून उशिरा आलेला त्यांना शहाणपणा आहे, अर्थात तो त्यांना शुभेच्छा. पण एक गोष्ट नक्की आहे की पूर्ण ताकदीने या निवडणुकीला सामोरे जात असताना फेअर अँड फिअरलेस जर झालं नाही, मग मात्र ह्याला आक्षेप देखील घेण्याची भूमिका पुढच्या काळामध्ये आम्हाला घ्यावी लागेल. सचिनजी, खरं तर संपूर्ण महाराष्ट्र एका घोषणेची वाट पाहतो आहोत. आपण शिवसेनेचे नेते आहात युबीटीचे, म्हणून हा प्रश्न आपल्याला. ठाकरे बंधू एकत्रित जरी आता दिसत असले सगळीकडे या कार्यक्रमांना सणावारानिमित्तानं किंवा एकंदरीतच राजकीय बैठकांमध्ये जरी दिसत असले, तरी औपचारिक घोषणा ठाकरे बंधूंच्या एकत्रितपणाची अजूनही झालेली नाहीये. तर हे गणित नेमकं आता कसं पुढे जाणार आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात सुद्धा या संदर्भात बऱ्याच अपेक्षा व्यक्त केल्या जातात. चर्चाला सुरुवात झालेली आहे. महत्वाचे काही त्यांचे लोक आमचे लोक पण एकमेकांशी बोलतोय. कालच पुण्यामध्ये पण देखील मनसेचे अध्यक्ष आणि आमची लोक त्यांची बैठक झाली. आज स्वतः मी पुण्याला जाऊन त्याचा आढावा घेऊन त्याचा निर्णय घेणार आहे. तर मला असं वाटते औपचारिक अनौपचारिक तर झालेलेच आहे, पण औपचारिक घोषणा पण देखील येणाऱ्या आठवड्याभरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ठीक, धन्यवाद. आपण बोललात झी 24 तास बरोबर. सचिन अहिर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आपल्याबरोबर होते आणि सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड. प्रसादजी, आज 4 वाजता पत्रकार परिषद आहे निवडणूक आयोगाची आणि 29 महानगरपालिकांचं निवडणुकांचं बिगुल आज वाजणार आहे. कितपत तयारी भाजपची झालेली आहे? कशा पद्धतीनं महानगरपालिकांसाठी आपली ही सगळी रणनीती आता आहे निवडणुकांसाठी? भाजपाला कधी तयारी करावी लागत नाही. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि भाजप हा नेहमी निवडणुकीसाठी सज्ज असतो. त्यामुळे भाजप आणि निवडणुका कधीही होत, आम्ही आमच्या निवडणुकीसाठी तयार आहोत हे आम्ही नेहमी वेळोवेळी सांगितलेलं आहे, आम्ही सांगत राहिलेलो आहोत. त्यामुळे मला वाटतं की निवडणूक आयोग जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल.
आणि मग त्या माध्यमातून आम्ही पुढे जायला तयार आहोत. बरं, काही वेळापूर्वी सचिन अहेजी यांच्याबरोबर बोलले, आपणही ऐकलं असेल. दुबार मतदारांचा मुद्दा अजूनही त्या संदर्भात कुठल्याही आमच्या प्रश्नांची उत्तरं समाधानकारक मिळालेली नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मतदार याद्यांमधला घोळ असू दे, दुबार मतदारांची नोंद असू दे, असे अनेक मुद्दे मवियाचे सध्या आहेत. मात्र या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं अजूनही त्यांना मिळालेली नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. सचिन भाऊ आमचे मित्र आहेत, आमचे सहकारी आहेत. सचिन भाऊ उद्धव ठाकरेंची हारण्याची बाजू मांडतायत, त्याचं मला फार दुःख वाटतंय. या लोकांनी पहिल्याच दिवशी ठरवून घेतलंय की हे निवडणूक हरणार आहेत. त्यामुळे सातत्याने निवडणुकीच्या आधी स्वतःचा निर्णय घ्यायचा की आम्ही हरू, आणि मग काहीतरी दुबार मतदार, खोटं मतदान, ईव्हीएमचा प्रॉब्लेम, ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करायचा हा त्यांचा पूर्वीचा स्वभाव आहे. त्यामुळे मला वाटतं की ह्याकडे फार लक्ष न देता लोकशाही बळकट करण्यासाठी संविधानाने दिलेल्या अधिकारात आपण या निवडणुका घेतल्या पाहिजेत. लोकप्रतिनिधींनी त्याच्या माध्यमातून ते त्या महापालिका किंवा जिल्हा परिषदा चालवल्या पाहिजेत आणि एक सशक्त लोकशाहीचं उत्तम उदाहरण आपण उभं केलं पाहिजे असं माझं मत आहे. त्यामुळे शिवसेनेनी जरी किती विरोध केला तरी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन प्रमाणे या निवडणुका कदाचित निवडणूक आयोग घेतील, कारण 31 जानेवारीच्या आधी संपवायचं आहे. मला वाटतं की सचिन भाऊनी आणि उभाटानी किंवा महाविकास आघाडीनी त्यांचे निर्णय त्यांनी घ्यावेत, पण आता अजून त्यांच्या चर्चा चालू आहेत. माझं त्यांना विनंती आहे की निवडणुका व्हायच्या आधी तरी चर्चा संपवून जाहीर केलं तर बरं वाटेल. ठीक, धन्यवाद. आपण बोललात. झी 24 तास बरोबर आपली प्रतिक्रिया दिलीत. प्रसाद लाड आमदार भाजपचे आपल्याबरोबर होते. आपण थेट जातोय, नाना पटोले आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, काँग्रेसचे नेते आणि आमदार. नाना, आपण आता ऐकलं असेल नेमकं काय प्रसाद लाड म्हणाले, आणि महाविकास आघाडीनं एकत्रितपणे निवडणुकीला आधी सामोरे जाण्यासाठी जागा वाटप आणि या सगळी तयारी केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आज 4 वाजता पत्रकार परिषद आहे. कितपत आपल्यामध्ये उत्सुकता आहे निवडणुकीसंदर्भात, कारण अनेक वर्षांपासून ही निवडणूक रखडलेली आहे. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काय नेमकी रणनीती आता मवियाची असणार आहे? एकदम मला एक गोष्ट आपल्याला या सांगायचं आपल्या माध्यमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला की ह्या निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजे. एक आता प्रसाद लाड सांगतो की निवडणुकीच्या पहिलेच यांना हारण्याची भीती वगैरे, एक कहाणी बंद करायला त्यांना सांगा. आखरी देवाभाऊ यांचे त्यांनी सांगितलं की मला सत्ता द्या, मी 24 तासात तुमचा आरक्षणाचा विषय क्लिअर करतो. 4 वर्ष कशाला लागले याचं उत्तर ते देत का नाही? एक, आता ह्या निवडणुका झाल्या, 50% वर आरक्षण गेलं सुप्रीम कोर्टामध्ये, यांचेच माणसं कोर्टात गेलेत. तर यांचेच माणसं कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाचे ताशेरे आलेत. मला तर मी विधानसभेतही मांडलं की ऍडव्होकेट जनरलनी यांना सांगितलं की ऍडव्होकेट जनरलनी सांगितलं की 50च्या वर आरक्षण घ्या निवडणूक आयोगाला, आणि त्या हिशोबाने त्यांनी ते 50च्या वर केलं. हे ज्या पद्धतीनं लोकशाहीचं खून दिवसाडोळ्या करणारे सरकार आणि निवडणूक आयोग मिळून हे बरोबर नाही. आणि खरं तर यांना एवढंच लोकशाहीची काळजी आहे तर 4 वर्ष निवडणुका का नाही घेतल्या यांनी? या सगळ्या इश्यू आहे. आणि म्हणून आम्हाला मागणी एवढीच आहे की या निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत, आणि पारदर्शक निवडणुका झाल्या तरच लोकशाहीचं लोकमंत्र टिकेल. नाहीतर यांच्यासारखं बैमानीनं निवडणूक आयोगाला साठगाठ करून निवडणुका करायच्या आणि आम्ही लोकशाहीसाठी निवडणुका करतो असं थोतांड सांगायचं, हे यांनी थांबावं. आणि म्हणून आमचं आता अपेक्षा असं आहे की निवडणूक आयोगाने हे सगळ्या त्रुट्या क्लिअर करून त्या पद्धतीची निवडणूक जाहीर करावी. आता काय अनेक लोकांच्या मेल्या लोकांची नावं टाकली या लोकांनी, जिवंत माणसं मारून टाकलीत, तर याद्या येतील ना, तर तो घोड चालूच आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे निवडणुका ह्या पारदर्शक असाव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे. आमचं काही दुसरी अपेक्षा नाही आहे. ठीक, धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोललात. नाना पटोलेजी काँग्रेसचे आमदार आपल्याबरोबर होते. आणि एकंदरीतच आता काही वेळामध्ये राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. त्या सर्वच पक्षांची आता जोरदार तयारी झालेली आहे. आता केवळ निवडणुकांना सामोरं जायचं. त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये जेव्हा प्रचाराचा धुरळा उडेल तेव्हा निश्चितच सर्वच राजकीय नेत्यांच्या भाषणांकडे लक्ष असणार आहे. आपल्यावर सध्या सुधीर मुनगंटीवार जोडले गेलेत, भाजपचे नेते आणि आमदार. सुधीरजी, आता निवडणूक आयोगाची काही वेळामध्ये पत्रकार परिषद होणार आहे. निश्चितच भाजपची
निवडणुकीची तयारी तर पूर्ण झालेली दिसतेच आहे. 365 दिवस भाजप निवडणुकांच्या कार्यक्रमामध्ये नेहमीच हिरिरीनं पुढे काम करताना दिसतो. महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आहेत, त्यापूर्वी मवियानं अनेक वेगवेगळ्या मुद्दे हाती घेऊन कुठेतरी एक संपूर्ण निवडणुकीच्या आधीच वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. आपण एकतर कसं पाहता आणि निवडणुकांची तयारी भाजपची कशी झालेली आहे? मोदी यांनी या अगोदर जे मुद्दे तापवले ते भविष्यातल्या अपयशाची कारणं शोधून ठेवण्याची पूर्वतयारी होती. खर तर मतदार यादीचा गोळ आहे. मग जेव्हा मतदार यादी ही साधारणतः प्रकाशित होते तेव्हा त्या संदर्भाच्या आक्षेप हरकतीसाठी मुदत दिली जाते. तेव्हा तुम्ही आक्षेपाने हरकती घेतल्यात का? जेव्हा तुम्हाला बूथ लेवल एजंट नियुक्त करायचे असतात तेव्हा बूथ लेवल एजंट नियुक्त करायचे का केलेत का? फक्त निवडणूक आयोगाचा दोष दाखवायचा, निवडणूक आयोगावर कंप्लेंट करायची, तक्रार करायची, आरोप करायचे, फक्त पत्रकार परिषदा घेऊन वातावरणामध्ये एक नवीन नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह लोकांपर्यंत पोचवायचा. मला वाटतं की कोणत्याही राजकीय पक्ष जेव्हा आपल्या पक्षाची नोंदणी करतो तेव्हा रजिस्ट्रेशन करताना जे ऍफिडेव्हिट देतो ते त्यांनी वाचलं पाहिजे. ते ऍफिडेव्हिट रजिस्ट्रेशन करताना जेव्हा देतात तेव्हा ते ऍफिडेव्हिट नुरूप ते वागत नाही हे दुर्दैवानी त्या लोकशाहीचं दुर्दैव आहे, लोकशाहीची थट्टा आहे. तुम्हाला निवडणूक आयोगाने 25 जानेवारी मतदार राजा जागृती दिवस केला, तुम्ही त्यातही ऐकत नाही. तुम्हाला बूथ लेवल एजंट हे नियुक्त करण्यासाठी तुम्हाला एकदा दोनदा तीनदा पत्र दिले जाते. तुम्ही बूथ लेवल एजंट नियुक्त करताना आपले कार्यकर्ते देत नाही. आपल्या बूथवर प्रभागातले जे 18 वर्षाच्या वरचे तरुण आहेत तेही या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं यासाठी तुम्ही काहीही काम करत नाही. यासाठी तुम्हाला अधिकृतपणे नोंदणी करण्याची परवानगी बूथ लेवल एजंटला असते. त्या बूथवर जाऊन पूर्वतयारी करायची ती तुम्ही करत नाही. आणि मग नुसतं थोडक्यात सुधीर भाऊ, एक स्टँडर्ड प्रोसेस असते ती वापरली जात नाही असं आपलं म्हणणं आहे आणि त्यानंतर मग असा आरडाओरडा करण्याची वेळ येते असं आपलं म्हणणं आहे. नक्की. एक्झामचा फॉर्म भरण्याची मुदत संपल्यावर तुम्ही म्हणाल मी कितीही बुद्धिमान आहे पण विद्यापीठ तुमचा एक्झाम फॉर्म स्वीकारणार नाही कारण त्याची एक विशिष्ट मुदत असते. जी जी ठीक. म्हणून मला वाटतं की याचा काही अर्थ नाही. ठीक, धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोललात, प्रतिक्रिया दिली. सुधीर मुनगंटीवार आपल्याबरोबर होते, भाजपचे नेते. तर निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद आहे आणि निश्चितच सर्व महापालिकांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे कारण अनेक वर्ष रखडलेल्या या महापालिका निवडणुका आता होणार आहेत. त्या सर्वच पक्षांची कसून तयारी झालेली आहे. यशवंत किल्लेदार आपल्याबरोबर आहेत, मनसेचे नेते. आपण जाणून घेऊया मनसेची काय नेमकी रणनीती येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी असणार आहे. यशवंतजी, आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होती, कितपत उत्सुकता आहे, कितपत तयारी मनसेची झालेली आहे? जागा वाटपांच्या फॉर्म्युला दरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. काय नेमकी स्ट्रॅटेजी असणार आहे? पूर्ण तयारी तर पूर्ण झालेली आहे, परंतु निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जर आज जाहीर करणार असेल तर तत्पूर्वी त्यांनी आणि विरोधी पक्षांनी ज्या काही हरकती घेतलेल्या आहेत किंवा सूचना हरकती घेतलेल्या आहेत त्याच्यावरच अजून त्यांनी काही न्यायनिवाडा केल्यावर दिसत नाही. त्या तारखा आहेत, त्या तारखा मला वाटतं 15 तारखेला काहीतरी एक यादी डिक्लेअर करतात आणि 22 तारखेला त्याचं संपूर्ण यादीनिहाय मतदार यादी डिक्लेअर करतायत. अंतिम यादी, ह्या अंतिम यादी असणार आहे ती. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही ज्या हरकती घेतलेल्या आहेत किंवा सूचना केलेल्या आहेत त्याचा कितपत त्यांनी दखल घेतली आहे हेही पाहावं लागेल. कारण त्या पद्धतीने आमची तयारी चालू आहे. आणि जसं आता सुधीर भाऊ म्हणाले की BLA आणि BLA नेमले जातात वगैरे, BLA दिलेत आम्ही दिलेले असं नाही, पण BLA ज्या BLO बरोबर काम करतो, ज्या BLOला रिपोर्टिंग करतो तो BLO सरकारने नेमलेला नाहीये, अद्याप नेमलेले नाहीत BLO. मग ते BLAला अर्थ काय आहे? कारण BLA जे काही त्याला नेमून दिलेलं जे काम आहे ते जेव्हा तो करतो ते BLOला देतो आणि BLO जाऊन व्हेरीफाय करतो त्या गोष्टी. उदाहरणार्थ एखादा मतदार वगळायचा आहे किंवा एखादा मतदार दुबार आहे किंवा एखादा मतदार स्थलांतरित आहे, ते हे व्हेरिफिकेशन करणं, BLO तिथे स्वतःचं ऑब्जेक्शन रेज करणं हे त्याचं काम आहे BLAचं.
पण ते रेज केलेलं जे ऑब्जेक्शन आहे त्याचं व्हेरिफिकेशन करणं बीएलओचं काम आहे. शासनाने बीएलओच नेमले नाही त्यांना. म्हणजे तयारी अजूनही अर्धीच आहे आणि निवडणुका जाहीर होत आहेत असं निवडणूक आयोगाची अर्धवट तयारी आहे. निवडणूक आयोगाने पारदर्शकता ठेवलेली नाहीये. बऱ्याचशा नियमांना फाटे दिलेले आहेत. पण यशवंतजी, खरं तर उच्च न्यायालयानं सुद्धा सांगितलं होतं फिअरलेस आणि फेअर निवडणुका व्हाव्यात आणि अशा पद्धतीनं न्यायालयाचे आदेश असताना जर असं होत असेल तर एकतर याकडे आपण कसं पाहता? काही वेळापासून आम्ही अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेतोय. माहितीये का, ही निवडणूक आयोग जो आहे हा जरी स्वायत्त असला, आता 2014 पर्यंत स्वायत्तपणे काम करत होता, पण 2014 पासून निवडणूक आयोग हा कोणाच्या तरी तालावर नाचतो. निवडणूक आयोग आणि ह्या सगळ्या संबंधित सगळ्या संस्था हायजॅक करून चाललेल्या आहेत. त्याच्यावर पूर्ण नियंत्रण केंद्र सरकारचं आहे. स्वायत्तेला अर्थच राहिलेला नाहीये. म्हणून ही वेळ आलेली. यापूर्वी अशा गोष्टी होत नव्हत्या का? झाल्या तरी किरकोळ स्वरूपात होत्या. आता ज्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि त्या तुम्ही जर पारदर्शकतेपणे त्याचा हे करणार नाही, त्या याद्या नीट करणार नाहीत आणि तरीही तुम्ही तशाच निवडणुका रेटून नेणार, म्हणजे याचा अर्थ आहे लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही पद्धतीने सगळं चाललेलं आहे. लोकशाही फक्त दाखवण्यापुरती आहे. अगदी यशवंतजी, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या प्रतिक्रियेसाठी. मात्र राज ठाकरे काही दिवसांपूर्वी म्हटले होते की मतदार याद्या स्वच्छ करा, त्याशिवाय निवडणुका होऊ देऊ नका. भले इतके वर्ष रखडलेल्या निवडणुका आहेत, 1 वर्ष अजून लागू द्यात, त्यानंतर निवडणुका होऊ द्यात, मात्र मतदार याद्या स्वच्छ करून द्या, अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली होती. मात्र आता आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्यातल्या 29 महापालिकांचा हा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणार आहे. त्यामुळे आता इथून पुढचे काही दिवस महापालिकांच्या निवडणुकांचा हा धुरळा आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे. तर एकाच टप्प्यामध्ये या निवडणुका होतील अशा प्रकारचा एक अंदाज आहे. त्यामुळे आता काय नेमके किती टप्प्यांमध्ये महापालिका निवडणुका होतात हे पाहायचं आहे आणि त्याचप्रमाणे तारखांवर निश्चितच लक्ष असणार आहे. निवडणुकांच्या निकालाची तारीख, मतदानाची तारीख आणि त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष आता तयारी करायला लागलेले आहेत आणि आता पुढच्या काही दिवसांमध्ये या निवडणुकांना सामोरं जायचं असल्यामुळे सर्वच पक्षांची तयारी कशी चालू आहे या संदर्भात आम्ही वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया जाणून घेत होतो. तर मिनी विधानसभेचा हा रणसंग्राम आजपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आज निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रतिष्ठा या निमित्तानं आता पणाला लागलेल्या आहेत. आपण पाहतो एका बाजूला वेगवेगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा कुठल्या जिल्ह्यांमध्ये पणाला लागली आणि कशा पद्धतीनं तिथलं राजकीय समीकरण पुढच्या काही दिवसांमध्ये बदलतं आहे हेही पाहावं लागणार आहे. मुंबई महापालिकेकडे संपूर्ण राज्याचं विशेष लक्ष आहे, कारण राज्यातली सगळ्यात श्रीमंत आणि मोठी महापालिका मुंबई महापालिकेमध्ये अनेक राजकीय समीकरणं पुढे येऊ शकतात. ठाकरे बंधूंचं एकत्रित येणं आणि त्यानंतर ठाकरे विरुद्ध भाजप शिवसेना हे मोठं राजकीय गणित आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच मुंबई महापालिकेच्या निवडणुका ह्या अत्यंत रंगतदार आणि तितक्याच चुरशीच्या होणार आहे. त्यामुळे महायुतीनं आता अधिवेशनादरम्यानच्या अनेक बैठका घेतल्या होत्या. त्यामध्ये महायुती म्हणूनच महापालिकेतल्या या निवडणुकांना सामोरे जाण्याचे आदेश महत्त्वाच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यातला अंतर्गत एक संघर्ष जागा वाटपासंदर्भातला निश्चितच टळेल. महायुती म्हणूनच सामोरे जाईल. मात्र महाविकास आघाडीची रणनीती नेमकी काय असणार आहे हे आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुढे येईल. सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद आयोजित केलाय, काय वाटतं तुम्हाला? नाही, पहिले तर मला असं वाटतं की जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतील का. आज कदाचित फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीची शक्यता दिसते आणि महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की ज्या त्रुटींवर आम्ही बोट ठेवलेलं आहे, ज्या त्रुटींच्या संदर्भात आम्ही काही आक्षेप घेतलेले आहे, त्या आक्षेपाच्या संदर्भात आम्हाला काही आक्षेप आहेत. मागे आपण पाहिलं असेल की आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटलो आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितलं की या निवडणुकांशी आमचा संबंध नाही आहे. आम्ही त्यांना म्हटलं वोटर लिस्ट ही केंद्रीय निवडणूक आयोग बनवतो, त्यामुळे तुम्हाला ह्या त्रुट्या दूर कराव्या लागतील. त्यांनी सांगितलं आम्ही ह्याच्यातलं काही करणार नाही, तुम्ही राज्य निवडणूक आयोगाला भेटा. आम्ही राज्य निवडणूक आयोगाला भेटलो तर राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही यादी बनवत नाही, मतदार यादी, त्यामुळे ते केंद्रीय निवडणूक आयोगच करू शकता, आम्ही करू शकत नाही. मग त्यांनी सांगितलं आम्ही 2 स्टार लावू, 1 स्टार लावू. त्यांनी अनेक गोष्टी आम्हाला सांगितल्या. आज निवडणुका जाहीर होत असताना फायनल मतदार यादीसुद्धा जाहीर होणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये या त्रुटी ज्या होत्या, ज्या बोगस मतदार आहे ते मतदार काढले गेले पाहिजेत, कारण की BJPनी बोगस मतदान करून घेतलेलं आहे. याचं पुराव्यानिशी आम्ही कंप्लेंट पण दाखल केलेली आहे. नागपूरच्या बहादुरा नगरपंचायतमध्ये नागेश्वर नगर इथे
म्हणजे 16,000 मतदान जिथे तिथे 4,500 मतदान बोगस. आणि ती तक्रार केल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोग त्याची तक्रार दखल घ्यायला तयार नाही. आणि BJPचे लोक येऊन, नगरसेवक वगैरे येऊन तिथे मतदान करून घेऊन राहिले आणि निवडणूक अधिकारी ते मतदान करू देऊन राहिले आणि तक्रार केल्यानंतरही काही होत नाही. याचा अर्थ निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक करण्याची इच्छा ही भाजपची आणि निवडणूक आयोगाची नाही आहे. आज भाजप आणि निवडणूक आयोग दोघेही वेगळे नाही. जर ह्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने झालेल्या नाही, निष्पक्ष पद्धतीने झाल्या नाही तर BJPचं पतन होईल. पण हे होत असताना या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान हे सुद्धा अडचणीत आलेलं आहे. जनतेसमोर मान दाखवायला, तोंड दाखवायला स्वातंत्र्य आल्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जागा नव्हती. 2 वेळा हे संपले. जनसंघ मुक्त भारत झाला, जनता पार्टी मुक्त भारत झाला आणि गांधीजींच्या तत्वावर आम्ही चालू म्हणून भारतीय जनता पार्टी काढली म्हणून थोडा लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. आता तुम्ही लोकशाही आणि संविधान हे दोन्हीची पायमल्ली करता आहात. आता जर तुमचं पतन जनतेने केलं, आता जनता कशी करेल आम्हाला माहीत नाही. नाही, पण एकीकडे कोर्टामध्ये महानगरपालिकेमध्ये ओबीसीचा मुद्दा प्रलंबित आहे. असं असताना जर आपण आज जर राज्य निवडणूक आयोग वाघमारे जर महानगरपालिकेची निवडणूक घोषणा करत असेल तर त्या 29 महानगरपालिकांपैकी काही नगरपालिका तर महापालिका निवडणुकीचं बिगुल आज वाजणार आहे. निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होतीये. त्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. झी 24 तासच्या बातमीवर देखील आता शिक्कामोर्तब झालेला आहे. दुपारी 4 वाजता निवडणुकांची घोषणा होणार आहे. राज्यातल्या महापालिका निवडणुकांची आज घोषणा होतीये. राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर होईल. राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यामध्ये होणार आहे अशी देखील माहिती समोर येते. त्यामुळे आता महापालिका निवडणुकांच्या या संपूर्ण घोषणेकडे, निवडणुकीच्या कार्यक्रमाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होतीये. मिनी विधानसभेचा हा रणसंग्राम आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच 31 जानेवारीच्या आत निवडणुकांचा कार्यक्रम संपूर्ण पार पाडणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनंच आता हालचालींना वेग आल्याचा आपण पाहतोय. आणि याच संदर्भात आपण चर्चा करूयात. राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. सर, सर्व 29 महापालिकांची निवडणूक आता एकाच टप्प्यात होतीये. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुका रखडलेल्या होत्या. कसं पाहताय सध्याच्या राजकीय संपूर्ण परिस्थितीमध्ये? साधारणपणे 20 जिल्हा परिषदांमध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण झालंय. ते मोठं असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम हा बहुतेक 3ऱ्या टप्प्यात गेला आता. आणि महानगरपालिका तुलनेने अधिक सोपा आहे, कारण 2च महानगरपालिकांमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण आहे, नागपूर आणि चंद्रपूरमध्ये. तर महापालिकांना काही अडचणी नसल्यामुळे आज कदाचित महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होईल. फार महत्वाची आहेत ही शहरं. आजकाल शहरामध्ये नागरिकांचं प्रमाण आता 50%कडे झुकलेलं आहे. निम्मी लोकसंख्या जवळपास आता जणू काही महानगरपालिकाच्या राजकारणी तितकंच प्रभावी, तितकंच आक्रमक झालेलं आहे. त्यामुळे आता येते काही दिवस महाराष्ट्रामध्ये मुंबई सकट सगळ्या महानगरपालिकांमध्ये आता प्रचाराचा जोर येईल. राजकीय चढाओढ खूप मोठी आहे आणि महानगरपालिकांची तयारी निवडणूक आयोगाने जवळपास आता पूर्ण केलेली आहे. मतदार याद्याही जाहीर झालेल्या आहेत. आता पाहूया की याच्यामध्ये इतकी चुरस कशी लोकांना पाहायला मिळते, कोण कसं लोकांपुढे जात आणि काय कार्यक्रम घेऊन जातं आणि कसा हा प्रचार होतो आणि कसं मतदान होतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणामध्ये आता प्रचंड मोठी ढवळाढवळ अपेक्षित आहे, हे असं म्हणता येईल घडामोडींवर. निश्चितच अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सर, धन्यवाद या आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.